हॅलो फ्रेंड्स, माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। उत्तराखंडमध्ये चारधाम बरोबर अजून अनेक मंदिरे आहे जिथे तुम्ही एकदा तरी विजिट करायला हवे। या मंदिरात तुम्ही वर्षभरात कधीही जाऊ शकता। आपण असेच दोन मंदिर पाहणार आहोत। उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग मधले त्रियोगी नारायण मंदिर पाहायला आपण चाललो आहोत। तुम्ही येथे तुमच्या प्रायव्हेट व्हेकलनेही जाऊ शकता, पण यात्रेच्या वेळी तुमच्या गाड्या तुम्हाला सोनप्रयागला पार्क कराव्या लागतात आणि तेथून मग तुम्हाला शटल सेवेने पुढे जावे लागते। त्रियोगी नारायण मंदिर हे विष्णू देवाला समर्पित असले तरी हे प्रसिद्ध आहे शंकर पार्वतीच्या विवाहाच्या जागेमुळे। असे म्हणतात शिव पार्वतीचा विवाह इथे झाला होता। या विवाहामध्ये विष्णू देवाची मुख्य भूमिका होती। विष्णू, ब्रह्मा आणि देवदेवतांनी ज्या कुंडामध्ये स्नान केले ते कुंड विष्णुकुंड, ब्रह्मकुंड आणि रुद्रकुंड म्हणून इथे आहेत। विवाह प्रसंगी ज्या अग्निकुंडाभोवती शंकर पार्वतीने फेरे घेतले ते अजूनही इथे प्रज्वलित आहे। मनपूर्वक स्वागत करते। आपण आता आहोत पावन अशा त्रियोगी नारायण मंदिराकडे। उत्तराखंड मधील हे मंदिर प्रसिद्ध आहे कारण हे ह्या इथे शंकर आणि पार्वतीचं लग्न झालं होतं, म्हणजे हे विवाह स्थळ आहे आणि या लग्नाची संपूर्ण नियोजन आयोजन म्हणजे अरेंजमेंट ही भगवान विष्णूने केली होती। त्यामुळे या मंदिराला त्रियोगी नारायण मंदिर असे म्हणतात आणि 3 युगापासून हे मंदिर चालत आलेले आहे, म्हणून याला नाव त्रियोगी नारायण मंदिर आहे। इकडे अखंड धुनी जळते आहे जी शिव पार्वतीच्या लग्नाची आहे आणि ती अजूनही तशीच प्रज्वलित आहे। आणि आज माझा तुम्ही लुक बघत असाल तर कारण माझा आजचा आज माझ्यासाठी हा दिवस आहे, कारण माझ्या म्हणजे मॅरेज आयुष्यामधलं एक खूप महत्त्वाचं वर्ष आहे। त्यामुळे मी माझ्या हस्बंड बरोबर इकडे फेरे घेतलेले आहे आणि मला खूप धन्य समजते की माझ्या नशिबात हा योग आला आहे। आणि मी आज फर्स्ट टाइम इंट्रोड्यूस करते माय हस्बंड, माझे पतिदेव सदानंद मनोहर शेट्टी। त्रियोगी नारायण मंदिर हे वेडिंग डेस्टिनेशन म्हणूनही ओळखले जाते। अनेक कपल इथे येऊन आपले विवाह इथल्या अग्निकुंडाच्या साक्षीने करतात। त्रियोगी नारायण मंदिर पाहून आता आपण आपला पुढचा प्रवास ऋषिकेशकडे करत आहोत।
मंदिराकडे जाताना आपल्याकडे वेळ कमी असताना आता आपण परतीच्या प्रवासाच्या वेळी आपण दर्शन घेत आहोत। ही धारी देवी म्हणजे ह्या 4 धामाचे रक्षण करतात। यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ या 4 धामाचे रक्षण ही धारी देवी करते। 2013 साली इथे डॅमचं कन्स्ट्रक्शन चालू झालं तेव्हा मातेचं मंदिर खाली होतं, पण कंपनीने तर मूर्ती घेऊन दुसरीकडे स्थापन केली आणि असं म्हणतात त्याच्याच प्रकोपामुळे 2013 साली केदारनाथला जी आपदा आली होती ती आईचाच प्रकोप होती।